कोकणातलं एक असं ठिकाण तुम्हाला माहीत आहे का, जिथे स्वच्छ आणि लांब पसरलेला अथांग समुद्र आहे आणि त्याचबरोबर प्राचीन मंदिरं देखील आहेत. नमस्कार, मी अपर्णा आणि हा माझा नवरा कुणाल आणि आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत पुण्यापासून थेट गुहागरपर्यंत. पुणे ते गुहागर हा 6 तासाचा प्रवास करण्यासाठी आम्ही सकाळी लवकर आवरून रायडिंग गिअर्स घालून एका मोठ्या राईडसाठी सज्ज झालो. वन्स अगेन कोकण राईड विथ कोकणी पुणे सोडताच वळणावळण्याच्या रस्त्यांनी आणि हिरव्यागार झाडीतून तामिनी घाटाचा प्रवास सुरू होतो. एका बाजूला सह्याद्रीच्या रांगा आणि दुसऱ्या बाजूला मुळशी नदीचं संत वाहणारं पाणी. हा नयनरम्य अनुभव घेत आम्ही घाटात नाश्त्यासाठी थांबलो. मॅडम तुमच्यासाठी 2 स्पेशल चाय ओ थँक्यू. आणि एक वडा जसं तुम्ही सांगितलं. ओ तुम्ही रायडिंग जॅकेट घालून येता का? हां हां, Oh, ही आमची wow. थोडी स्पेशल सर्व्हिस आहे. ओ माय गॉड, रायडिंग जॅकेट घालून आम्ही सर्व करतो. थँक्यू सो मच. 40-45 डिग्रीच्या कडाक्याच्या उन्हात आमचा राईड करायचा जोश आम्हाला थोडा नडलाच, पण उसाच्या रसामुळे थोडासा धीर मिळाला. हार न मानता आमचा प्रवास आम्ही पुढे चालूच ठेवला. उन्हामुळे 6 तासाचा हा प्रवास आता आम्हाला 8 तासांवर नेईल की काय असं वाटू लागलं होतं. महाड, पोलादपूर ही गावं ओलांडत आम्ही कशेडी घाटात येऊन पोहोचलो. कशेडी घाट म्हणजे रायडरसाठी एक आव्हानच, पण नवीन बोगद्यामुळे हा प्रवास खूपच सुखकर झाला. बोगदा ओलांडून आम्ही खेडच्या दिशेने निघालो. आजूबाजूला पसरलेली हिरवीगार झाडं, कौलारू घरं आणि वळणावळणाचे रस्ते आम्हाला सांगत होते की आपण आता कोकणाच्या काळजात शिरलो आहोत. चिपळूणमध्ये थांबून आम्ही मस्त गरमागरम पॅटिस आणि चहाचा नाश्ता उरकला आणि आता अवघ्या 40 ते 45 किलोमीटरवर होतं आपलं गुहागर. चिपळूण नंतर हा छोटासा घाट सुरू झाला आणि तो आम्हाला घेऊन गेला थेट गुहागरमध्ये. मग थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही निघालो गुहागरच्या समुद्र किनाऱ्याकडे आणि मग मावळत्या सूर्यासोबतच आम्ही आमच्या दिवसाची सांगता भरपेट जेवण करून केली. दुसऱ्या दिवशी आम्ही गुहागर आणि आजूबाजूच्या गावातली कोणकोणती ठिकाणं एक्सप्लोर केली हे पाहण्यासाठी पुढचा भाग तुम्ही नक्की बघा आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.